नमस्कार. मी आहे पलक. मी तुम्हा सगळ्यांसाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, जी आहे पॉपलेट फ्राय. मी आधी चांगल्या पद्धतीत पॉपलेटला वॉश करून घेतला आहे. त्यावरती मीठ लावून, लिंबू पिळून त्याला रेस्टसाठी साईडला ठेवलं आहे. त्यानंतर एक बॉल घेतलं मी. त्या बॉलमध्ये मी टाकले आहे लाल मिरची, त्यानंतर सवयीचा शेव मसाला टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि पॉपलेटला चांगल्या पद्धतीने दोन्ही साईडनी चांगल्या पद्धतीने लावून घेतलं आहे ते. त्यानंतर मी पॉपलेटला सगळं लावून घेतलं ते आणि रेस्टला साईडला थोड्या वेळ ठेवून दिलं. त्यानंतर मी इथे घेतला आहे रव्यामध्ये टाकलं होतं मी लाल मिरची आणि चवीनुसार मीठ आणि ते मी काढून घेतलं आहे त्या बॉलमध्ये. त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आहे तव्यावरती आणि त्याला गरम होऊन दिलं. त्यानंतर मी पॉपलेटला इथे दोन्ही साईडने चांगल्या पद्धतीने रवा लावून घेतला आणि तेलला बी चेक करून घेतलं की तेल गरम झालं आहे की नाही. मग त्यानंतर मी आपलं पॉपलेट इथे तव्यावरती टाकून दिलं आहे. थोडं साईडला केलं त्याला आणि दुसरं पण पॉपलेट तसंच दोन्ही साईडनी लावून घेतल्यानंतर दोनच पॉपलेट मी तळती आहे, कारण मग ते होत नाही बरोबर जास्त पॉपलेट आपण टाकले तर. मग बघा हा पॉपलेट पण मी टाकला आहे. त्यानंतर एक साईडने त्याला चांगल्या पद्धतीत होऊन दिलं आहे. त्यानंतर पलटी मारून घेतली. बघा किती छान क्रिस्पी आणि छान किती सुंदर दिसतं आहे बघा. त्यानंतर मी चेक केलं आहे किती झालं आहे की नाही. परत एकदा पलटी मारली आणि काढून घेतलं आहे त्याला. आणि बघा किती सुंदर पद्धतीत झाले आहे आणि खूप टेस्टी पण होते. आणि मी प्लेट पण तयार केली, त्यात पण खूप छान दिसत होते. आणि असंच अजून खूप सारे व्हिडिओज येणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी होती पॉपलेट फ्राय म्हणून. आणि नेक्स्ट खूप सारे असे व्हिडिओज येणार आहे, जेणेकरून तुम्हाला खूप सारे रेसिपी भेटणार आहे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय गाईज, लव यू ऑल. प्रेम दे.